नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला डेव्हिड शॉस यांचे पुस्तक द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग यातून सांगणार आहे की यशाचा एक बेसिक नियम काय आहे आणि तो नियम कशा प्रकारे तुम्ही तुमच्या जीवनात लागू करू शकता. तर चला लगेच सुरुवात करूयात. यशस्वी होण्याचा एक बेसिक नियम आहे आणि या नियमाला तुम्ही चांगल्या प्रकारे तुमच्या डोक्यात फिट केले पाहिजे. आणि हा नियम आहे, यश हे इतर लोकांच्या पाठिंब्यावर अवलंबून असते. हो, हे खरं आहे. यश हे इतर लोकांच्या पाठिंब्यावर अवलंबून असते. तुम्ही आणि तुमच्या ध्येयाच्या मध्ये फक्त एकच अडथळा आहे आणि तो आहे दुसऱ्या लोकांचा पाठिंबा नसणे. एखाद्या अधिकाऱ्याला त्याच्या ऑर्डरचे पालन होण्यासाठी त्याच्या कामगारांवर अवलंबून राहावे लागते. जर ते त्याचे ऑर्डर ऐकणारच नाहीत तर त्या कंपनीचा प्रेसिडेंट हा त्या अधिकाऱ्याला कामावरून काढून टाकेल आणि कामगारांचं यात काहीच बिघडणार नाही. एक नेतासुद्धा त्याच्या मतदारांवर अवलंबून असतो. आता तुम्ही हे विचारू शकता की चला, आता हे मानलं की मला जे यश हवे आहे त्याला मिळवण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते, पण मी कशा प्रकारे या लोकांना प्रेरित करू जेणेकरून ते मला सपोर्ट पण करतील आणि मला त्यांचा लीडर पण मानतील. याचे उत्तर एका छोट्याशा वाक्यात लपलेले आहे. लोकांच्या बाबतीत चांगला विचार करा. जर तुम्ही लोकांच्या बाबतीत चांगला विचार कराल तर ते तुम्हाला पसंत करतील आणि तुम्हाला सपोर्ट पण करतील. या गोष्टीला चांगल्या प्रकारे समजायचे आहे की कोणत्याही व्यक्तीला वरच्या बाजूला ओढले नाही जात, फक्त त्याला सपोर्ट दिला जातो. एखाद्या व्यक्तीला यासाठीच निवडले जाते कारण तो इतरांपेक्षा वरती दिसत असतो आणि आपल्याला वरची पायरी चढण्याचा आधार तेव्हाच दिला जातो जेव्हा लोकांना वाटते की ते आपल्याला पसंत करतात. त्यामुळेच तुम्ही पसंत केले जातात. म्हणून तुम्हाला वर उचलताना समोरच्याला वजनसुद्धा नाही भासत. यशस्वी लोकांजवळ लोकांची पसंत बनण्याचा प्लॅन तयार असतो. तुमच्याजवळ आहे का? जे लोक टॉपला पोचतात ते या बाबतीत जास्त कधीच नाही सांगत की लोकांबद्दल चांगला विचार करण्याची त्यांची कोणती टेक्निक आहे ते. पण हे ऐकून तुम्ही चकित व्हाल की बहुतेक टॉपच्या लोकांजवळ लोकांना इम्प्रेस करण्याचा स्पष्ट आणि लिहिलेला प्लॅन तयार असतो. फॉर्मर अमेरिकन प्रेसिडेंट लिंडन जॉन्सन यांनी प्रेसिडेंट बनण्याच्या खूप आधी यशस्वी होण्याचे 10 नियम बनवले होते आणि इतिहास आजही साक्ष देतो की त्यांनी त्यांच्या या 10 नियमांना त्यांच्या जीवनात पूर्णपणे अवलंबले होते. त्यांनी ज्या 10 नियमांचा प्लॅन बनवला होता तो हा असा आहे. नंबर 1, लोकांची नावे लक्षात ठेवण्याची सवय करून घ्या. जर तुम्ही असं नाही करत तर समोरच्याला असं वाटू शकतं की तुम्हाला त्यांच्यात काडीचाही इंटरेस्ट नाही आहे. नंबर 2, एक असे कम्फर्टेबल व्यक्ती बना ज्यामुळे जर तुमच्यासोबत कोणी असेल तर तो टेन्शनमध्ये नसला पाहिजे. तुम्ही मस्करी करणारे आणि अनुभवी व्यक्ती बना. नंबर 3, आपल्या मेंदूला शांत ठेवण्याची सवय लावा, कारण कठीण परिस्थितीत तुम्हाला राग येऊ नये आणि त्या परिस्थितीत तुम्ही गोंधळून जाऊ नये. नंबर 4, बडबड्या बनू नका. समोरच्याला हा अनुभव नका येऊन देऊ की तुम्हाला सगळं काही माहीत आहे आणि तुम्ही ज्ञानी आहात, अंतर्यामी आहात वगैरे वगैरे. असे बिलकुल नका करू. नंबर 5, मनोरंजक बनण्याचा प्रयत्न करा, ज्याने लोक नेहमी तुमच्या जवळ राहणे पसंत करतील. नंबर 6, तुमच्या व्यक्तिमत्वामधून खटकणाऱ्या गोष्टी बाहेर फेका. म्हणजेच तुमची अशी कोणतीही सवय जी लोकांना खटकत असेल, मग ती तुम्ही नकळत करत असाल तरीही त्या सवयीला चांगल्या सवयीमध्ये बदला. नंबर 7, खऱ्या भावनेने कोणत्याही गैरसमजाला दूर करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या तक्रारी सोडून द्या. नंबर 8, लोकांना पसंत करण्याची तोपर्यंत प्रॅक्टिस करा जोपर्यंत तुम्ही त्यांना खरंच पसंत नाही करत. नंबर 9, एखाद्याला मिळालेल्या यशावर त्याचे अभिनंदन करण्याची संधी वाया नका जाऊन देऊ. सोबतच एखाद्यासोबत झालेल्या वाईट घटनेबद्दल त्याला सहानुभूती दाखविणे विसरू नका. नंबर 10, लोकांना आध्यात्मिक ताकद द्या आणि ते तुम्हाला पसंत करतील. तर लोकांना पसंत करण्याच्या या 10 सोप्या पण एकदम परिणामकारक नियमांमुळे प्रेसिडेंट जॉन्सन यांना त्यांचे मतदार आणि पार्लिमेंट यांनी पसंत केले. व्हिडिओ एकदा रिवाइंड करून हे रूल्स पुन्हा एकदा बघा आणि लक्ष द्या की इथे बदला घेण्याची गोष्ट नाही सांगितली आहे आणि हे सुद्धा नाही सांगितले की गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही समोरच्याने पहिले बोलायची वाट बघावी. इथे अशा प्रकारचा विचारसुद्धा नाही आहे की मला सगळं माहीत आहे आणि बाकी सगळे मूर्ख आहेत. या व्यतिरिक्त शॉर्ट्स सांगतात की मैत्री करण्यासाठी आपण पहिले सुरुवात केली पाहिजे. यशस्वी लोक हेच करतात. असा विचार करणे एकदम सोपे आणि नैसर्गिक आहे की मी का सुरुवात करू, मीच का पुढाकार घेऊ, समोरच्याने सुरुवात करायला पाहिजे.
त्याने माझ्या घरी यायला पाहिजे, पहिले त्याने बोलायला सुरुवात करायला पाहिजे. हे असे वागणे एकदम सोपे आहे, पण लोकांच्या बाबतीत चांगले विचार करण्याचा हा योग्य मार्ग नाही आहे. जर तुम्ही या गोष्टीची वाट बघत बसाल की समोरचा व्यक्ती मैत्रीची सुरुवात करेल, तर तुमच्याजवळ कधीच जास्त मित्र नसतील. खरं बघितलं तर एका चांगल्या लीडरची ही ओळख आहे की तो ओळख करण्यासाठी स्वतः सुरुवात करतो. तो व्यक्ती खरंच यशस्वी असेल जो स्वतः तुमच्याजवळ येतो, हात मिळवून बोलतो की नमस्कार, माझे नाव अमुक अमुक आहे. या बाबतीत जरा विचार केला तर तुम्हाला समजेल की तो व्यक्ती यामुळेच यशस्वी असेल कारण तो मैत्री करण्यासाठी मेहनत करत आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या ग्रुपमध्ये उभे असाल तेव्हा या गोष्टीला लक्षपूर्वक बघा की तिथे सर्वात महत्त्वाचा व्यक्ती तो असतो जो आपले इंट्रोडक्शन देण्यात ॲक्टिव्ह असतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की लोक जेव्हा लिफ्टची वाट बघत बसतात तेव्हा ते स्टॅच्यू बनवून पुतळ्यासारखे का उभे असतात? जर तिथे कोणी ओळखीचा व्यक्ती नाही आहे तोपर्यंत लोक तिथे उभे असलेल्या इतरांसोबत बोलतसुद्धा नाहीत. एकदा लेखक शॉर्ट्स यांनी यावर एक छोटासा प्रयोग केला. त्यांनी लिफ्टमनजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीसोबत बोलायचं ठरवलं. त्यांनी 25 वेळा लगातार असे केले आणि तितक्याच वेळा त्यांना याचे पॉझिटिव्ह आणि चांगले रिप्लाय मिळाले. खरं तर अनोळखी लोकांसोबत बोलणे हे चांगल्या शिष्टाचारात मोडले जात नाही, पण बहुतेक लोक या गोष्टीला पसंत करतात आणि हा आहे याचा फायदा. जेव्हा तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल चांगली गोष्ट बोलतात तेव्हा यामुळे त्याला आनंद होतो, त्याचा मूड चांगला होतो आणि तुम्हालाही चांगले वाटते. आनंद आणि समाधानाची अनुभूती होते. जेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही अनोळखी व्यक्तीची स्तुती करतात तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःचा फायदा करत असता. काही लोकांमध्ये ही गडबड असते की ते दुसऱ्यांकडून परिपूर्णतेची अपेक्षा ठेवतात. ते छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडतात आणि त्याच्याबद्दल नकारात्मक विचार करायला सुरुवात करतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की कोणताच व्यक्ती हा पूर्णपणे चांगला किंवा वाईट नसतो आणि कोणताच व्यक्ती परिपूर्ण नसतो. परिपूर्ण व्यक्ती या जगात कोणीच नसतो. आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काही कमी असते. आता जर आपण आपल्या विचारांवर ताबा नाही मिळवला तर आपल्याला प्रत्येक व्यक्ती वाईटच दिसेल, पण जर आपण आपल्या विचारांवर ताबा मिळवण्यात यशस्वी झालो तर प्रत्येक व्यक्ती आपल्याला चांगला दिसू शकतो. तुम्ही याला अशा प्रकारे बघा. असे समजा की तुमचा मेंदू एक मेंटल ब्रॉडकास्टिंग सिस्टम आहे आणि या सिस्टममध्ये एकसारखेच पॉवर असणारे 2 चॅनल आहेत, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह चॅनल. आता चला बघूयात तुमची ब्रॉडकास्टिंग सिस्टीम कशा प्रकारे काम करते ते. असे समजा तुमचा बॉस, आपण त्याचे नाव गब्बर ठेवूयात. तर असे समजा की तुमच्या बॉस गब्बरने तुम्हाला त्याच्या केबिनमध्ये बोलावले आणि तुमच्या कामाची शहानिशा केली. त्याने तुमच्या बहुतेक कामांची स्तुती पण केली आणि सोबतच तुम्हाला सल्ले पण दिले की कशा प्रकारे तुम्ही तुमच्या कामांना अजून चांगल्या प्रकारे करू शकता. आता हे नैसर्गिक आहे की या गोष्टीला तुम्ही आज रात्री विचारात घ्याल आणि जर तुम्ही तुमच्या निगेटिव्ह चॅनलला चालू कराल तर तिथला ब्रॉडकास्टर काहीसा असा बोलेल, सांभाळून राहा, गब्बर तुला कमीपणा दाखवत आहे, त्याला दुसऱ्यांना त्रास द्यायला खूप आवडतं, तो बॉस नाही तर हिटलरचा पण बाप आहे. मी उद्याच जाऊन गब्बरला बोलेल की ओय गब्बर, तुझी हिंमत कशी काय झाली मला हे सर्व सांगायची. त्याच जागी जर तुम्ही पॉझिटिव्ह चॅनल चालू कराल तर तिथला ब्रॉडकास्टर काहीसा असा बोलेल, आपला बॉस खूप चांगला माणूस आहे, त्यांनी मला जे सल्ले दिले आहेत ते खूप चांगले आहेत, जर त्या सल्ल्यानुसार मी काम करत राहिलो तर कदाचित माझे काम अजून चांगले होऊ शकेल. बॉसने तर मला माझ्या चुका सांगून मला एक प्रकारची मदतच केली आहे, मी उद्याच जाऊन त्यांचे आभार मानेल. या बाबतीत जर तुम्ही निगेटिव्ह चॅनलचं ऐकलं असतं तर कदाचित तुमच्या बॉससोबत भांडण होऊन तुमचे रिलेशन खराब झाले असते. पण तेच जर तुम्ही पॉझिटिव्ह चॅनलचं ऐकलं तर तुमच्या बॉसच्या सल्ल्यानं तुम्हाला फायदा मिळू शकतो आणि या व्यतिरिक्त तुम्ही त्यांच्या आवडत्या व्यक्तीच्या लिस्टमध्ये नावसुद्धा मिळू शकता. ते तुम्हाला भेटणे पसंत करू शकतात. तर जा आणि प्रयत्न करून बघा आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्ही तुमच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चॅनलचं ऐकाल तर तुम्ही खरंच त्याच प्रकारच्या गोष्टींमध्ये रस घ्यायला सुरुवात करता आणि त्यानंतर चॅनल बदलणे तुमच्यासाठी तेवढेच कठीण होऊन जाते. हे खरं आहे की एक विचार, मग तो पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह, त्यांच्यासारखीच अनेक विचारांची साखळी तयार करतात. तुम्हीच तुमच्या या दोन्ही चॅनलचे मालक आहात. विचारांच्या या ब्रॉडकास्टिंग सिस्टमवर ताबा मिळवण्याची जबाबदारी पण तुमचीच असते. जेव्हा पण तुम्ही लोकांबद्दल विचार कराल तेव्हा चॅनल पॉझिटिव्हचा ऐकण्याची सवय ठेवा. जर चॅनल निगेटिव्ह मध्ये येत असेल तर त्याला बंद करून टाका.
आणि परत चॅनल बदला. चॅनल बदलण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तींबद्दल काहीतरी चांगलं विचार करण्याची गरज आहे. तर जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा हे करणे एकदम सोपे आहे. पण खरा धोका तर हा आहे की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दल निगेटिव्ह गोष्टी ऐकत असाल, म्हणजेच जेव्हा कोणी दुसरा व्यक्ती एखाद्याबद्दल तुम्हाला निगेटिव्ह गोष्ट सांगत असेल, तेव्हा तुमच्या मनातसुद्धा तशाच प्रकारचे विचार येतील आणि कदाचित तुम्हीसुद्धा त्या व्यक्तीबद्दल निगेटिव्ह गोष्टी बोलू शकता. जर या परिस्थितीत तुम्ही सावधान नसाल तर तुम्ही कदाचित या आगीत तेल ओतण्याचे कामसुद्धा करू शकता. म्हणजेच त्याच्या बोलण्यात आणखीन भर टाकून तुम्ही संपूर्ण वातावरण निगेटिव्ह बनवू शकता. अशा प्रकारचे बोलणे हे पुन्हा परत फिरून येते कोणत्याही पद्धतीने. दुसऱ्या लोकांनी आपल्या पॉझिटिव्ह चॅनलला निगेटिव्ह बनवण्यापासून थांबवण्याचे 2 उपाय आहेत. एक उपाय हा आहे की तुम्ही लगेचच विषय बदलून टाका आणि अशा प्रकारे बोला की अरे यार, मला तुला हे विचारायचे होते की आपल्या त्या कामाचे काय झाले. आणि दुसरा उपाय हा आहे की तुम्ही तिथून अशा प्रकारे बोलणे करून निघा की यार मला माफ कर, मी थोडा घाईत आहे, मला एका ठिकाणी पोचायचे आहे, पहिलेच मला खूप उशीर झाला आहे, चल पुन्हा भेटू. तुम्ही स्वतःला वचन द्या की तुम्ही दुसऱ्याला तुमचे विचार बदलण्याची परवानगी कधीच नाही देणार. पण एकदा की तुम्ही लोकांबद्दल चांगलं विचार करण्याची सवय करून घ्याल, त्यानंतर तुमचे यश तुमच्या खूप जवळ येईल. तर हे होते डेव्हिड शॉर्ट यांचे पुस्तक द मॅजिक ऑफ थिंकिंग बिगमधून काही महत्त्वाचे मुद्दे, ज्याच्या मदतीने तुम्ही लोकांबद्दल चांगले विचार करू शकता, तुम्ही त्यांना मित्र बनवू शकता आणि या गोष्टी तुम्हाला यशस्वी बनण्यात खूप मदत करू शकतात आणि त्या मदत करतातसुद्धा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही यातील नेमका कोणता नियम फॉलो करता. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून टाका यार. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, कारण मित्रांनो तुम्ही खूप महत्त्वपूर्ण आहात. वाचत राहा, शिकत राहा, असेच पुढे जात राहा. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.